यामधली दुसरी जी फील्ड आहे ती आहे डेटा ॲनालिटिक्स. सो डेटा ॲनालिटिक्समध्ये कोडिंग राहतं, म्हणजे बऱ्याच डेटा ॲनालिटिक्स जर मेजर टूल आपण बघितले तर एक्सेल आहे, पॉवर बी आय आहे, पायथन आहे, राईट, SQL आहे. पायथन आणि SQLमध्ये कोडिंगचा बराचसा पार्ट असतो. बट डेटा ॲनालिटिक्स जर तुम्ही बघितलं तर एक्सेलमध्ये तुमचा हँड्स असेल तर तुम्ही बऱ्याच साऱ्या ओपनिंग्सला अप्लाय करू शकता. एक्सेल, पॉवर पॉईंट किंवा अजून बेसिक टूल्स जे आहेत ते बेसिक टूल्समध्ये तुम्ही जर एक्सपर्ट असाल तर तुम्हाला ऑफिस ॲडमिन किंवा ऑफिस वर्क किंवा बॅक ऑफिसची जी कामं असतात त्या बॅक ऑफिसच्या कामासाठी एंट्री मिळू शकते. काय होतं की आपण IT मध्ये फक्त कोडिंग आणि किंवा हाय लेवलच्या प्रोफाईलचा विचार करतो. बट जर आपण लो कॉन्फिडंट आहोत, आपणाला जस्ट एंट्री करायची आहे, करिअर स्टार्ट करायचं आहे, बऱ्याच वेळा ग्रामीण भागातली मुलं मी सुरुवात कुठून करू इथपासूनच असतं. सो तुम्ही पहिल्यांदा एंटर करू शकता ॲज अन डेटा ॲनालिटिक्स, ॲज अन ऑफिस ॲडमिन म्हणून, राईट. त्यानंतर हळूहळू कोडिंग शिकून किंवा तुमचा जो ड्रीम जॉब आहे, तुमचा जो ड्रीम करिअर तुम्हाला निवडायचं आहे त्याबद्दल तुम्ही नक्की विचार करू शकता. पण डेटा ॲनालिटिक्समध्ये जर तुम्ही प्रॉपरली विचार केला तर पॉवर BI डेव्हलपर, ज्याच्यामध्ये डॅशबोर्ड क्रिएशन वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात आणि तुम्ही त्यामध्ये जॉब ग्रॅब करू शकता. डेटा ॲनालिटिक्समध्ये कोणते कोणते रोल आहेत? एक तर डेटा ॲनालिटिक्स आहे, पॉवर BI डेव्हलपर आहे, MIS डेव्हलपर आहे, MIS ॲडमिन आहे, आणि यासारखे बरेचसे रोल डेटा ॲनालिटिक्स रिलेटेड आहे. तुम्हाला जर अजून काही डेटा ॲनालिटिक्सबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कोडफस्टच्या चॅनलला फॉलो करा. मी तुम्हाला एंटायर डेटा ॲनालिटिक्सचा रोडमॅप जो आहे तो रोडमॅप तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करून देईन.